नमस्कार. ठाणे सुपरफास्टमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात व्यवसाय उपचार विभागात मनोरुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध थेरप्युटिक ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून उपचार दिले जात आहे. व्यवसाय उपचार पद्धतीमुळे मनोरुग्णांना एकाग्रता, आत्मविश्वास, शारीरिक बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी मदत मिळत असताना सणासुदीच्या दिवसात विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. रक्षाबंधन दिनानिमित्त श्री रुग्णांनी विविध प्रकारच्या 1200 रेखीव राख्या बनवलेल्या असून या राख्या रुग्णालयात साजरा होणाऱ्या रक्षाबंधन कार्यक्रमात आणि विक्रीसाठी ठेवल्या जाणार आहेत. सर, काय सांगाल? आता राखी पौर्णिमा जवळच येते आणि आपल्या रुग्णालयातील मनोरुग्ण मित्रांनी काही राख्या बनवल्या आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आपल्याकडे रक्षाबंधनाची राखीची तयारी या सणाची 1 महिन्यापासून सुरुवात होते. आपले 50 ते 60 मनोरुग्ण, स्त्री मनोरुग्ण विशेष करून व्यवसायोपचार विभागात त्यांच्या व्यवसायोपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली कच्चा माल त्यांना सप्लाय केला जातो. पुरवठा केल्यानंतर ते तयार करतात. राख्या जवळजवळ 1200 राख्या बनवल्या जातात आणि त्या मनोरुग्णांना, पुरुष मनोरुग्णांना सणाच्या दिवशी बांधल्या जातात, जेणेकरून पुरुष रुग्णांना सर्वांनाच वाटावं की आपलं कौटुंबिक वातावरण आहे, आपण घरीच रक्षाबंधन सण साजरा करतो, असं हा एक उद्देश आहे. दुसरा म्हणजे या कलेतून आपलं कलाकौशल्य रुग्णांचं विकसित व्हावं, एकाग्रता वाढावी आणि मानसिक आजारसुद्धा बरा होण्यासाठी मदत व्हावं, हा एक हेतू असतो. आणि आपण बाजारातसुद्धा आपण काही ठिकाणी सेलला पण हे राख्या रुग्णांनी, मनोरुग्ण मित्रांनी बनवलेल्या राख्या ठेवत असतो.